आजचा दिवस भाजप आणि त्याच्या विरोधी पक्षांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळम आणि पुद्दुचेरी या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल आहे। त्यामुळे निर्णायक असा हा दिवस आहे। 5ही राज्यांचा विचार केला तर तिथलं स्थानिक राजकारण हे वेगवेगळे आहे। यातही भाजपने त्यांचं संपूर्ण लक्ष हे आसाम आणि पश्चिम बंगालकडे केंद्रित केलं होतं। कारण केरळम आणि तामिळनाडूचा विचार केला तर भाजपला अजूनही म्हणावं तसं यश या राज्यांमध्ये मिळालेलं नाहीये। म्हणजे तळागाळापर्यंत भाजपची विचारधारा अजूनही पोहोचलेली नाहीये। 5ही राज्यांच्या निवडणूक निकालांचं विश्लेषण आपण स्वतंत्रपणे जाणून घेणारच आहोत। पण आज दिवसभरामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी या 5 राज्यांबद्दल जाणवल्या त्या आता मी तुमच्याशी बोलणार आहे। दिवसभर आपण कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हे सगळं बघतोय आणि आज रात्रीपर्यंत सगळा निकाल जो आहे तो स्पष्ट होईल। पण या 5ही राज्यांमध्ये सत्ता समीकरणं कशी बदलली हे समजून घेणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे आणि त्याविषयीच मी आज बोलणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। सुरुवात करूया पश्चिम बंगालपासून। राज तिलक की करो तयारी, आ रहे हे भगवाधारी। आजचा दिवस भाजप आणि पश्चिम बंगालसाठी ऐतिहासिक असाच म्हणावा लागेल। गेल्या अनेक दिवसांपासून विवेकने सुद्धा पश्चिम बंगालच्या निवडणुकी संदर्भात वेगवेगळ्या विषयांवर अनेक महत्त्वाचे व्हिडिओ केले आणि आपण सुद्धा हा अंदाज वर्तवला होता की यंदा पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता आहे आणि अखेर पश्चिम बंगालमध्ये भाजपचा भगव्याचा उदय होतोय। 2011 साली ममता बॅनर्जींनी डाव्यांच्या 34 वर्षांच्या सत्तेला सुरुंग लावला आणि त्या सत्तेत आल्या। त्यावेळी भाजपला म्हणजे 2011 साली एकही जागा मिळालेली नव्हती आणि या निवडणुकीत भाजपने ममता बॅनर्जींच्या हिंदू विरोधी देशविरोधी सत्तेचा पाडाव केला। यामागे भाजपची अनेक वर्षांची मेहनत आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची रणनीती इथे यशस्वी ठरली आहे। 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 3 जागांवर समाधान मानावं लागलं होतं। म्हणजे कमळाची एक प्रकारे पश्चिम बंगालमध्ये एंट्री झाली होती। 2017ला उत्तर प्रदेशची निवडणूक जिंकल्यानंतर म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना असं सांगितलं होतं की आता यूपी नंतर पुढचं टार्गेट आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल। त्यावेळी अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते। त्यानंतर झालेल्या 2021च्या निवडणुकीत भाजपने 3 वरून 77 जागांवर मुसंडी मारली आणि यंदा काय भाजपचीच लाट पाहायला मिळाली। ही संपूर्ण निवडणूक यावेळेस एकतर्फीच झाली। या लाटेत ममतांच्या तृणमूल काँग्रेसचा सुपडा साफ झाला। ममता व्हर्सेस जनता असं चित्र सुरुवातीपासून या निवडणुकीत पाहायला मिळालं आणि यात जनतेचा विजय झाला। ममता राज नको हे ठरवूनच जनता निवडणुकीच्या मैदानात उतरली होती। बांगलादेशी घुसखोरांना कुरवाळत असतानाच पश्चिम बंगालमधल्या हिंदूंची अस्मिता चिरडण्याचं काम ममता बॅनर्जी यांनी 15 वर्षांच्या काळात केलं। तीच बंगाली अस्मिता भाजपने पुन्हा एकदा बंगालवासियांच्या मनात जागवली। त्यासाठी भाजपला अनेक वर्ष वाट पाहावी लागली। पण हा विजय जनतेसोबतच भाजपच्या कार्यकर्त्यांचा, त्या कार्यकर्त्यांच्या मनात आत्मविश्वास जागवणाऱ्या केंद्रीय नेतृत्वाचा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रणनीतीचा विजय आहे। आता उलटफेर झालाय तो तामिळनाडूमध्ये। द्रविड मुन्नेत्र कळगम म्हणजे डीएमके आणि ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळगम यांचं वर्चस्व असलेल्या तामिळनाडूच्या पारंपरिक द्विपक्षीय व्यवस्थेला अभिनेता थलपती विजयच्या तमिळगा वेत्री कळघम म्हणजे टीव्हीके या पक्षाने जोरदार धक्का दिलाय। तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलून टाकलाय। 27 सप्टेंबर 2025 या दिवशी अभिनेता विजयने टीव्हीकेच्या स्थापनेची घोषणा केली। आता बहुतांश एक्झिट पोल्सने डीएमकेच्या सलग दुसऱ्या विजयाचा अंदाज वर्तवला होता। मात्र ऍक्सिस माय इंडियाने यावेळी राज्यात विजय इफेक्टची मोठी लाट येण्याची शक्यता आहे असं सांगितलं होतं। त्याप्रमाणे जोसेफ विजयचा टीव्हीके पक्ष हा किंग मेकर ठरलाय। तमिळनाडूमध्ये एकूण जागा 234 आहेत आणि बहुमताचा आकडा 118 आहे। विजय याने यावेळची निवडणूक ही द्रमुक विरुद्ध टीव्हीके अशी आहे असं स्पष्ट केलं होतं आणि त्याप्रमाणे चित्र दिसतंय। आसाममध्ये पुन्हा एकदा हिमंता राज आपल्याला पाहायला मिळतोय।
आसाममध्ये एकूण जागा 126 आहेत आणि बहुमतासाठी 64 जागांची गरज असते. 2011 सालच्या विधानसभा निवडणुकीत 5 आमदार असलेल्या भाजपने 2016 साली 60 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतरच्या 2021च्या निवडणुकीत एनडीए आघाडीने 75 जागांसह सत्ता राखली आणि आत्ताच्या निवडणुकीत भाजपच्या विजयी अश्वाची घोडदौड आपल्याला पाहायला मिळते. आसामच्या जनतेत हिमंत बिस्वा शर्मा हे अतिशय लोकप्रिय आहेत. प्रचारादरम्यान त्याची झलक आपण पाहिली आहे. अनेक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले होते आणि निकालातून सुद्धा त्यांची लोकप्रियता किती आहे हे स्पष्ट होतंय. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू प्रमाणे केरळमध्ये सुद्धा सत्ता बदल होतोय. काँग्रेस प्रणित युडीएफ सत्तेत येते. एक्झिट पोल्स नुसार काँग्रेस प्रणित सरकार सत्तेत येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाच होता. केरळच्या राजकारणाची एक गंमत आहे, म्हणजे युडीएफ आणि डाव्यांची एलडीएफ यांची सत्ता आजपर्यंत आलटून पालटून येत होती. पण 2021 ची निवडणूक त्याला अपवाद ठरली. त्या निवडणुकीत पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती. पण आत्ताच्या निकालाने डाव्यांचा गट ढासळलाय. पश्चिम बंगालमध्ये 1977 ते 2011 मध्ये डाव्यांची एकहाती सत्ता होती. त्रिपुरा राज्यात 1993 ते 2018 या काळात डाव्यांची सत्ता होती. केरळमधली डाव्यांची सत्ता जाणं म्हणजे देशभरात एकाही राज्यात आता डाव्यांची सत्ता नाही. त्यामुळे डाव्यांचा गड हा देशात ढासळलेला दिसतोय. पुद्दुचेरीमध्ये 30 जागांसाठी निवडणूक झाली आणि या निवडणुकीत 2 प्रमुख आघाड्यांमध्ये लढत पाहायला मिळाली. एक आघाडी आहे ती सत्ताधारी ऑल इंडिया एनआर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे एनडीए, त्यामध्ये भाजप सुद्धा सहभागी आहे. आणि दुसरी आघाडी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सेक्युलर प्रोग्रेसिव्ह अलायन्स आहे, ज्यामध्ये द्रविड मुन्नेत्र कळगम म्हणजे डीएमके सुद्धा आहे. पुद्दुचेरीमध्ये मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांच्या नेतृत्वाखालील एआयएनआरसी चौथ्यांदा सत्तेत येत आहे. या 5ही राज्यांचा निकाल जर पाहिला तर 3 राज्यांमध्ये भाजप प्रणित सरकार सत्तेत येतंय, तर केवळ एका राज्यात काँग्रेसला आपला गड राखता आलाय. म्हणजे भाजपचा चढता आलेख तर दुसरीकडे काँग्रेसची उतरती कळा अशी अवस्था आहे. याविषयी आपण स्वतंत्र बोलणारच आहोत. पण आजच्या निवडणूक निकालांमधले हे काही महत्त्वाचे अपडेट्स होते जे आता मी तुमच्यापर्यंत पोहोचवले. आज रात्रीपर्यंत सगळा निकाल हा स्पष्ट होईल. म्हणजे नक्की कोणाकोणाला धक्का बसलाय आणि कोणते धक्कादायक निकाल समोर आलेत हे आज रात्रीपर्यंत आपल्याला कळेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, पश्चिम बंगालमध्ये सत्तेत येऊन भाजपने इतिहास घडवलाय. आजच्या भागात इथेच थांबते. पण या निकालाविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि अजून बऱ्याच महत्त्वाच्या विषयांवर आपल्याला बोलायचंय, त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.